काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सत्ताधारी पक्षावर मत चोरीचा आरोप केला होता। त्यानंतर विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरला। संजय राऊत असो, शरद पवार असो, अनेक नेत्यांनी मतचोरी संदर्भात खळबळजनक खुलासे केले असताना आता शिंदे गटानेही बोगस मतदारांच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। होय, या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एक खास ॲप लॉन्च केला, ज्याचा उद्देश आहे मतदार यादीतील बोगस मतदारांना शोधून काढणे। परंतु शिंदेंचा हा निर्णय पाहता शिंदे गटाच्या त्यांच्याच महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजपवर विश्वास नाहीये का असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित होतोय। त्यामुळे या ॲपच्या निर्मितीमागील नेमकं कारण काय आहेत आणि त्या ॲपच्या कार्यपद्धतीमुळे महाराष्ट्राच्या निवडणूक प्रक्रियेवर काय परिणाम होऊ शकतो याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊच। त्याआधी चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। खरं तर आगामी निवडणुका लक्षात घेता बोगस मतदारांचा मुद्दा ऐरणीवर आलाय। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या आधीच पत्रकार परिषद घेत मत चोरीचा आरोप केला होता। मात्र आता खुद्द शिवसेना शिंदे गटाला देखील बोगस मतदारांचा धसका बसल्याचं दिसतंय। त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून एका खास ॲपची निर्मिती करण्यात आली आहे आणि या ॲपद्वारे मतदार यादीतील प्रत्येक बोगस मतदारावर बारीक नजर ठेवली जाणार आहे असं म्हटलं जात आहे। विशेषतः या ॲपचा मुख्य उद्देश मतदार यादीतील घोळ शोधून काढणे असा आहे। या ॲपच्या माध्यमातून मतदार यादीतील मतदारांचे पत्ते, नाव आणि त्यांची नोंदणी तपासली जाईल। तसेच एकाच पत्त्यावर जास्त मतदार नोंदणी केली आहे का याचीही तपासणी केली जाणार आहे। शिंदे गटाला अंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही ठिकाणी बोगस इमारतींचे पत्ते दाखवून मोठ्या प्रमाणात बोगस मतदार उभे करण्यात आले आहेत। त्यामुळे या ॲपच्या मदतीने अशा बनावट मतदारांना शोधून काढणं सोपं होईल अशी अपेक्षा आता व्यक्त केली जाते। दरम्यान या डिजिटल रणनीतीचा एक भाग म्हणून शिवसेनेने आपल्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या। त्यांना पुढील 15 दिवसात जास्तीत जास्त सक्रिय सदस्य नोंदणी करण्याचे आदेश दिलेत। तसेच प्राथमिक सदस्य नोंदणीवरही भर देण्यास सांगितले। परिणामी या मोहिमेमुळे फक्त बोगस मतदारांना शोधून काढणेच नव्हे तर पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणं हा देखील शिंदे गटाचा उद्देश आहे। मिळालेल्या माहितीनुसार हे ॲप यशस्वी करण्यासाठी एक विशेष रचना तयार करण्यात आली आहे। यात मोहीम व्यवस्थापक, बूथ सर्वे प्रमुख, सहयोगी बूथ सर्वे प्रमुख, सर्वेक्षक आणि निरीक्षक अशा 5 स्तरांवर काम चालणार आहे। या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून बूथ स्तरावर प्रत्येक मतदाराची तपासणी केली जाईल। जर कधी हा अभिनव प्रयोग यशस्वी झाला तर आगामी काळात निवडणुकांमध्ये बोगस मतदारांचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे। शेवटी एक लक्षात घ्या, शिवसेनेची ही नवी डिजिटल रणनीती कुठेतरी महायुतीतील विश्वासाच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करते। त्यामुळे येत्या काळात हे ॲप किती यशस्वी ठरतं आणि त्याचा निवडणूक प्रक्रियेवर काय परिणाम होतो हे बघणं महत्त्वाचं ठरेल। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।